महिलांना सक्षम स्वाभिमानी बनवण्यासाठी दिव्या मगदूम यांचा प्रेरणादायी लढा 7 जन्माची साथ देण्याचे वचन देणाऱ्या पतीने अवेरले। तिच्यासह तिच्या चिमुकलीच्या कपाळीही भोग वाटेला आले, पण यातून खचून न जाता आपल्यासारख्याच अनेक पीडित लाडक्या बहिणींसाठी तिने रणरागिणीचे रूप धारण केले आणि सुरू झाला एक लढा। महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात आणि त्यासाठी सुरू झाली त्यांची ताईगिरी। त्या ताई म्हणजे इचलकरंजीतील दिव्या मगदूम, त्यांचीच ही स्टोरी। नमस्कार, मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विशेष जकास। अमन नागरी विकास संस्थेत बचत गटाचे काम करत असताना सखी घे भरारी या फेसबुक पेजवर एका कुमारी मातेने मदतीची आर्त हाक दिली। तेव्हापासून दिव्या मगदूम यांनी आपल्यासारख्याच दुःखी महिलांना सक्षम व स्वाभिमानी बनवण्याच्या कार्याची गरज पटली। त्यांनी रणरागिणी सेनेच्या माध्यमातून कुमारी माता, विधवा, परिपक्त्या, बलात्कारित, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी काम करण्याचे व्रत घेतले। ज्यांना कुणीही आधार नाही अशा पीडित भगिनी दिव्याताईंमध्ये त्यांच्या मोठ्या बहिणीचे रूप पाहू लागल्या। काहीही झाले तरी या कठीण प्रसंगातून दिव्याताई आपल्याला बाहेर काढणारच हा अतूट विश्वास या भगिनींमध्ये होता। दिव्याताईही त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही। रणरागिणी सेनेच्या माध्यमातून पीडित स्त्रियांच्या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केले। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी पोलीस स्टेशन समोर कित्येक दिवस ठाण मांडून बसल्या, पण न्याय मिळाल्याशिवाय मागे हटल्या नाहीत। हळूहळू त्यांच्या रणरागिणी संघटनेच्या 11 जिल्ह्यात शाखा निघाल्या। या प्रत्येक शाखेत स्थापन झालेली कमिटी म्हणजेच कधी काळी न्यायग्रस्त पीडित असलेल्या महिलाच आहेत। या शाखेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो महिलांना कौटुंबिक हिंसाचार, छळ अथवा अन्य दुःखाच्या दरीतून बाहेर काढले। पीडित महिलांसाठी या कमिट्या हक्काच्या आधारवट बनल्या आहेत। पीडित महिलांना केवळ न्याय देऊन गप्प न बसता त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले। 2003 साली कनवाड तालुका शिरोळ येथे अमन नागरी विकास संस्थेमार्फत महिलांच्या 1300 बचत गटाची स्थापना केली। या माध्यमातूनच महिलांना उद्योजिका बनवत त्यांना सावकारी पैशातून मुक्त केले। महिलांना ब्युटी पार्लर, कटलरी दुकान, बेकरी उत्पादने तयार करणे, कपडे शिवणे आदींचे मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षणही दिले। लग्नानंतरनं सुखी संसारात पाऊल ठेवलेल्या स्त्री पुरुषांसाठी संसाराची चौकट किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव दिव्याताईंनी ठेवली आहे। त्यामुळेच संसार तोडण्यापेक्षा ते जोडता कसे येतील याकडे त्यांचा कटाक्ष आहे। ज्या पती पत्नीचे किरकोळ कारणावरून वाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले आहे, त्यांच्याशी रणरागिणी क्रांती सेनेच्या माध्यमातून संपर्क साधतात। त्यांच्यात मनोमिलन घडवून पुन्हा एकदा त्यांचा संसाराचा गाडा रुळावर आणण्यात दिव्याताईंना यश आले आहे। त्यामुळेच अनेक मोडणारे संसार पुन्हा एकदा नव्याने बहरले आहेत। कोल्हापूरसह विदर्भ, यवतमाळ, वाशिम, पंढरपूर, सोलापूर, पुणे या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये केस दाखल झालेल्या प्रकरणातही मध्यस्थी व समुपदेशन करून दिव्याताईंनी 22 मुलींना पुन्हा एकदा संसारी नांदायला पाठवले आहे। त्यानंतरनं अशी शेकडो प्रकरणे दिव्याताईंकडे आली असून त्यामध्येही यशस्वी मध्यस्थी करून अनेकांचा संसार फुलवण्यास आजही त्या कार्यरत आहेत। दरम्यान काही वर्षापासून शहरी व ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना आणखीन एका पाशात गुंतवण्यात आले आहे। तो म्हणजे बेसुमारपणे वाढलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्या व त्यांच्याकडून कर्ज देऊन केलेली पठाणी वसुली होय। कुटुंबांमध्ये गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या महिला मायक्रो फायनान्सच्या आमिषाला बळी पडून कर्जबाजारी झाल्या आणि हप्त्याच्या तगाद्याने अक्षरशः फळफून निघाल्या। पण या पिळवणुकीपासूनही त्यांना मुक्ती देण्यासाठी दिव्याताई एकांड्या शिलेदाराप्रमाणे उभ्या ठाकल्या। दिव्याताईंच्या कार्याचा आवाका केवळ महिलापुरताच मर्यादित नाही। अनेक पीडित पुरुषांना त्यांनी छत्रपती शासन या संघटनेच्या माध्यमातून भक्कम आधार दिला आहे। त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे-बेंगलोर महामार्ग रोखला होता। इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने विधवा महिलेचा जप्त केलेला हातगाडा परत न दिल्याने त्यांनी हल्लाबोर
आंदोलन केले। यावेळी तब्बल 4 तास महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला। कार्यालयातूनच आयुक्तांसह एकाही अधिकाऱ्याला या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय बाहेर सोडणार नाही, या आंदोलनाचा धसका अधिकाऱ्यांनी एवढा घेतला की दुपारी घरचे डबे मागून कार्यालयातच जेवण घेतले होते। त्यांची अशी अनेक आंदोलने ही वेगळी व जागेवरच न्याय मिळवून देणारी ठरली। मायक्रो फायनान्स कंपनीकडून होणारी पिळवणूक दमदाटी थांबवून महिलांना संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी पुणे बेंगलोर महामार्गालगत सांगली फाटा येथे चूल पेटवून त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते। शिरोळ हातकणंगले तालुक्यात पूरग्रस्त महिलांकडून फायनान्स कंपन्या कर्ज वसुली करत होत्या। याच्या निषेधार्थ दिव्याताईंनी निगडेवाडी येथे पंचगंगा नदीपात्रात 5 दिवस जल आंदोलन केले। अखेर 5व्या दिवशी महिलांनी आक्रमक होत खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच पंचगंगा नदीत उड्या टाकून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता। यामुळेच शासनात जाग येऊन अनेक महिलांना मायक्रो फायनान्सच्या जाचामधून दिलासा मिळाला। समाजात वृद्धाश्रम अनाथालय आहेत, पण पीडित महिलांसाठी आश्रय देणारा एकही आश्रम नाही। यासाठी त्यांनी जिव्हाळा आश्रमही सुरू केला होता। या ठिकाणी पीडित महिलांना आश्रय देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी छोटे मोठे उद्योग व्यवसाय ही काढून दिले आहेत। आज दिव्याताईंच्या कामाचा आवाका खूपच वाढला आहे। यामधून लाखो पीडित भगिनींना न्याय तसेच समाजात सन्मानाने वावरण्याची संधी मिळत आहे। शासनाने लाडकी बहीण योजना आणून महिलांना सक्षम करण्याचे पाऊल 6 महिन्यांपूर्वी उचलले, पण गेल्या अनेक वर्षापासून लाडक्या पीडित भगिनींना न्याय देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वाभिमानी बनवण्याचे काम दिव्याताई अनेक वर्षापासून अखंडितपणे करत आहेत। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।